मुळशी तालुक्यातील पौड येथील नागेश्वर महादेव मंदिर येथे दिनांक 2 मे रोजी एका मुस्लिम तरुणाने अन्नपूर्णा मातेवर लघुशंका करून गाभाऱ्यात अश्लील चाळे केले होते। रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात धर्मरक्षक हिंदू सेना आणि समस्त हिंदू समाजाकडून याच्या निषेधार्थ रोह्यात भव्य मोर्चा काढण्यात आला। श्रीराम मारुती चौक, नगरपालिका, 3 बत्ती नाका ते पोलीस स्टेशन, तहसील कार्यालय असा मोर्चा मार्गस्थ झाला। रोहा तहसील आणि रोहा पोलीस स्टेशन यांना निवेदन देत आरोपीला जास्तीत जास्त कठोर शिक्षा मिळावी, त्याचप्रमाणे आरोपीच्या घरावर बुलडोझर फिरवून आरोपीचे घर उद्ध्वस्त करावे अशी मागणी सरकार दरबारी करण्यात आली आहे। यावेळी जय श्रीराम, पाकिस्तान मुर्दाबाद, आरोपीला शिक्षा झालीच पाहिजे अशा घोषणेने रोहा दुमदुमलेला पाहायला मिळाला। या मोर्चाला महिला वर्गासह रोहेकर नागरिक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते। यावेळी रोहा नगर परिषदेचे माजी नगरसेवक महेंद्र गुजर, समीरभाई सकपाळ, माजी नगराध्यक्ष समीर शेडगे, अप्पा देशमुख, त्याचप्रमाणे धर्मरक्षक हिंदू सेनेचे अशोक निकम, जयेश छेडा, किरण कानाडे, राहुल गुरव, सुमित रिसपूड, तुषार मोरे, उत्तम भांड, प्रफुल्ल जंगम, राकेश महामुनी, भाजपचे रोशन चाफेकर, शिवसेनेचे सिद्धांत बुटकर, ज्येष्ठ शशिकांत बोंडकर, विनायक पाटील, मार्तंड भांड, सनील इंगवले, नीलम भांड, अरुंधती पारसे आदी रोहेकर नागरिक उपस्थित होते। आपण सगळे इथे एकत्र आलेलो आहोत। ही गोष्ट खूपच निंदनीय आणि आज आपली जी अन्नपूर्णा माता आहे, जी पूर्ण जगाला, आपण अन्नपूर्णा माता कसं आज जग त्याच्यावर पोहोचलं जात आहे, प्रत्येकाला त्या गोष्टीची गरज आहे। अशा आपल्या अन्नपूर्णा देवी मातेचा त्यांनी अश्लील कृत्य केलं, तिथे त्या देवळामध्ये लघुशंका केली आणि आपल्या धर्माच्या निंदनीय असे कृत्य आहे त्याचा निषेध करण्याकरता आपण इथे जमलेलो आहोत। त्याचं वय वर्ष अवघं 19 आहे। आजकाल ह्या भारतामध्ये आपली संस्कृती जी आहे ती जिओर जिनोदे सारखी आहे। प्रत्येकाला आपला धर्म नक्कीच त्याचा अभिमान असायला पाहिजे, पण माझा धर्म श्रेष्ठ आणि दुसरा धर्म हा जर चुकीचा त्याला वाटत असेल तर ज्यांना अशा पद्धतीची संस्कृती वाटते की आमचा धर्म श्रेष्ठ दुसरा नाही, अशाने या भारतामध्ये राहूच नाही। असं कृत्य करणाऱ्याला वेळी शासन व्हायला पाहिजे। आज उत्तर प्रदेश सारखी ही कृती या पौड मधील ह्या चांद नौशाद शेख ह्याच्या घरावर तातडीने बुलडोझर फिरवला गेला पाहिजे, कारण अशा संस्कृतीचे जर वेळोवेळी वाढत राहिलं हे शिक्षण यांना कुठे मिळतं। अशा पद्धतीचं चुकीचं शिक्षण जर त्यांच्या मदरसामधनं किंवा घरातले आई वडील जर असे शिकवत असतील तर ही संस्कृती देशाला घातक आहे आणि अशा संस्कृतीत ज्यांना समर्थन करायचंय त्यांनी या भारत देशामध्ये राहू नये, कारण आपला देश परत एकदा सांगतो जिओर जिनोदे सारखा देश आहे। प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने आपापल्या धर्माप्रमाणे वागलं पाहिजे, पण आपणच श्रेष्ठ आणि दुसऱ्याचा धर्म खालच्या दर्जाचा आहे असा विषय करणाऱ्यांनी हा भारत देश सोडून त्यांना तिथे अशा संस्कृतीची जी ज्यांना मुभा मिळत असेल त्या ठिकाणी जाऊन। काही आज तुम्ही मोर्चा काढलेला आहे आणि नेमका मोर्चाचा उद्देश काय तुमचा? मुळशी गावामध्ये पौंड इथे झालेल्या हिंदू धर्माच्या देवीवरती जो अत्याचार करण्यात आलेला आहे त्यांचा आम्हाला सर्व हिंदू धर्मांचा निषेध आहे। असे वारंवार जर कृत्य करत राहिले तर हिंदू धर्माने काय करावं, यासाठी सरकारने त्यांच्यावर जास्तीत जास्त दखल घ्यावी आणि अशा लोकांना शिक्षा मरेपर्यंत करावी आणि त्याच्या घरावरती बुलडोझर फिरावं ही आमची रोह्यातील सगळ्या लोकांची मागणी आहे। तर ती जी घटना घडली ही दुसऱ्या वेळी घडलेली होती, त्याचं गांभीर्य जे आहे ना ते कसं माहिती, त्याच्या मागे असणारा सूत्रधार म्हणजे जसं आपण म्हणतो लव जिहाद, लँड जिहाद, तो हा वेगळ्या प्रकारचा जिहाद आहे। तो आपली मंदिरं, आपले देवदेवतात हा माटवणीचा विषय यांचा चाललेला आहे। तो जो जिहाद आहे हा आपण सगळ्यांनी एकदम काटेकोरपणे पाळला पाहिजे, कारण का जिथं आपले मंदिरं आहेत तिथं आपण उडे ठेवतो, आपण श्रद्धास्थान। आता यांनी काय केलं, आपलं श्रद्धास्थान जे आहे त्याच्यावरतीच घाला घालायचं। जसं इंग्रजांनी शिवाजी महाराजांच्या राज्यात गड किल्ल्यांवरती घाला केला, गड किल्ल्यांवरती घाला केल्यानंतर आपली ताकद कमी होत होती, त्याचप्रमाणे आता त्यांनी ज्यांना आपण शक्ती मानतो, श्रद्धास्थान मानतो त्याच्यावरती त्यांनी घाला घातला। तर हा जो जिहाद आहे हा जिहाद एक घाणेरड्या प्रकारचा आहे आणि त्यांनी आपल्याला भरपूर वेदना देऊन जातो आणि वेदना देण्यापेक्षा त्यांनी जे कृत्य केलंय ते का म्हणजे जसं आपण एका महिलेवरती अत्याचार झाला म्हणून हे करतो, तर त्याने आज केवळ आपल्या संपूर्ण ह्याच्यावरती त्यांनी अत्याचार घातलेला आहे आणि ते कृत्य त्यांनी केलेलं आहे। ती जी वृत्ती आहे त्याच्या करण्यामागचा दुसरा वेगळा कोणतरी सूत्रधार असेल तर आमची केंद्र शासनाला विनंती आहे की त्याच्या मागचा सूत्रधार
त्याला जे करायला लावणारा तो कोण का असेल तर त्याला कठोरात कठोर शिक्षा भेटते. तो नीच हरामी तो भेटलेलाच आहे, त्याला शिक्षा भेटणारच आहे. पण त्याच्या मागचा जो सूत्रधार आहे त्याला ही शिक्षा भेटावी आणि त्याच्यावरती कठोर कठोर कारवाई करावी हे केंद्र शासनाला आमच्या आग्रहाची विनंती आहे. आणि त्याच्या घरावरती बुलडोजर हा फिरवलाच पाहिजे हे प्रथम मागणी आहे. कारण काय असली नीच वृत्ती आमच्या महाराष्ट्रात नव्हे तर आमच्या भारत देशात नकोय. आणि त्यांना जे कृत्य करायचं त्यांच्यासाठी तो पाकिस्तान भीक मागतो तिथे आहे, तिथे जाऊन तुम्ही असली कृत्य बिंदास करा, कारण तिथे चालेल, आमच्या इथे चालणार नाहीये. त्यामुळे त्याला एक तर घुसकावून द्यावा, त्याच्या घराचं नामोनिशाण मिटवून द्यावा आणि असली जिहादी वृत्ती आम्ही मिटवण्यासाठी सक्षम आहोत. जर केंद्र शासन नाही करू शकत तर आम्ही वेगळ्या पद्धतीने त्यांचा निषेध करून त्यांचा वेगळ्या पद्धतीने बंदोबस्त करण्याची जबाबदारी आम्ही सर्वांनी घेतलेली आहे. कारण एक हिंदू म्हणून आम्ही आता जागे झालेलो आहोत. ठीक आहे, जे झोपलेत त्यांना झोपू द्या, पण जे जागे झालेले आहेत ते पूर्णपणे कठोरपणे जागे झालेले आहेत. त्यामुळे आम्ही करणारच आहोत. केंद्र शासनाला एक विनंती आहे की त्याच्यावरती लवकरात लवकर याच्यावरती कारवाई करावी. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज मोर्चा काढलेला आणि देवी धर्माची विटंबना होत असते, त्या कारणाने आपण मोर्चा काढला. काय सांगाल, काय प्रतिक्रिया? वारंवार आपल्या ह्या राज्यामध्ये हिंदूंच्या देवांवरती किंवा हिंदूंवरती अन्याय होत चाललेला आहे आणि ह्या अन्यायाची राज्य शासनाने किंवा केंद्र शासनाने दखल घेऊन ह्या ज्या जिहादी प्रवृत्तीच्या लोकांवरती कारवाई करावी, त्यांच्यावरती बुलडोजर फिरवावा. आम्ही एक शांततेमध्ये जगणारा हा हिंदू धर्म आहे, परंतु असं नाही आहे की हिंदू धर्मावरती आपण किती अन्याय कराल आणि तो अन्याय आम्ही सहन केला जाईल. याच्या पुढे आम्ही प्रशासनाला विनंतीपूर्वक देतो की जर वारंवार असे प्रकार घडत राहिले तर ह्या विरुद्ध हिंदू म्हणून आम्ही एक तीव्र आंदोलन करून मग त्या पुढे जे काही होईल त्या कारवाईला मात्र राज्य शासन जबाबदार असेल. तसेच आपल्या ज्या केंद्र शासनाने जे पहलगाममध्ये हल्ला झालेला आहे त्या विरोधात जी कारवाई केलेली आहे त्याला समस्त सकाल रोहातील हिंदू समाजांतर्फे आमचा एक केंद्र सरकारला पाठिंबा आहे. मुळशी तालुका पौड या गावात नागेश्वर मंदिर येथे आपल्या अन्नपूर्णा माता यावर लघुशंका करून व गाभाऱ्यात नको नको ते चाळे करून त्या चांद शेखनी जे कृत्य केलेलं आहे ते फार चुकीचं आहे. त्यासाठी त्याला कठोरात कठोर शिक्षा मिळावी व त्याला फाशीची शिक्षा मिळावी ही आमची मागणी आहे. शिवसत्ता टाइम्ससाठी दीप वायडेकर, रोहा. देधडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.